नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे हाऊ मेनी नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर म्हणजे काउंटिंग नंबर आपल्याला माहिती आहे सगळं. 1 पासून स्टार्ट होणार 1 2 3 4 5 6 अँड सो ऑन. दीज आर नॅचरल नंबर. हाऊ मेनी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250. काय दिस इथे लिमिट आपल्याला दिलेली आहे. फ्रॉम 10 to 250. 10 to 250 च्या दरम्यान येणारे किती नॅचरल नंबर्स असे आहेत विच आर डिव्हिजिबल बाय 4. डिव्हिजिबल बाय 4. 10 to 250 च्या मध्ये येणारे किती नॅचरल नंबर असे आहेत की ज्यांना 4 ने डिवाइड करता येते. ठीक आहे. आता हे कशा प्रकारे करायचं तर इथे पण सर्वात पहिले ते जे सर्व नंबर असतील की जे 10 to 250 च्या मध्ये आहे आणि त्यांना 4 ने डिवाइड करता येते ते सर्व नंबर आपण फाइंड करायचे. आता सर्व फाइंड करायचे म्हणजे पूर्णच नंबर फाइंड करायचे असे नाही तर सुरुवातीचे 4-5 फाइंड करायचे आणि शेवटचा एकच फाइंड करायचा. ठीक आहे. तर आता पहिले आपल्या रफ वर्क मध्ये आपण 100 नंतर कोणता नंबर येईल. सॉरी 100 नाही 10. 10 नंतर कोणता येईल 11 12 13 14 15 अँड सो ऑन. शेवटचा कोणता आहे 250. तर 10 to 250 म्हणजे हे सर्व नंबर असतात. ठीक आहे. आता मला नंबर नाही लिहिले. आता यांच्यापैकी कोणकोणत्या नंबरला 4 ने डिवाइड करता येते ते आपण पाहू. तर पहिला आहे 10. 10 ला 4 ने डिवाइड करता येते का. 4 च्या टेबल मध्ये 10 येते का नाही. 11 येते का नाही. 12 येते का येस. 4 च्या टेबल मध्ये 12 येतो म्हणजे या 4 ने या 12 ला डिवाइड करता येईल. 4 3 12 म्हणजे आपल्याला आवश्यक असणारी जी लिस्ट आहे त्या लिस्ट मधला पहिला नंबर होईल 12. ठीक आहे. नंतर 13 होईल का नाही. 14 होईल का नाही. 15 येते का 4 च्या टेबल मध्ये नाही. 15 च्या नंतर काय 16. 16 4 च्या टेबल मध्ये येतो. 4 4 जा 16 म्हणून दुसरी टर्म होईल 16. 16 नंतर काय बरं पहा 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 6 जा 24. हे सर्व नंबर असतात. सुरुवातीचे 4 लिहिले. ठीक आहे. हे सुरुवातीचे टर्म्स असतील 4 टर्म्स. आता शेवटी आहे इथे 250. आता या 250 ला 4 ने डिवाइड करता येते का पहा. 250 डिवाइडेड बाय 4. 4 6 जा 24. तुला किती 1 घेतला 0. पुढच्या टेबल मध्ये 10 येते का नाही येत म्हणजे इथे कंप्लीट डिव्हिजन होत नाही. म्हणजे हा जो नंबर आहे हा 4 ने डिवाइड होत नाही. याच्या अगोदर येणारा कोणता 450 च्या अगोदर येणारा अगोदर म्हटलं या 49 249. 249 घेतलं तर इथे फक्त 9 इथे 0 होऊन जाईल 9. मग 9 हा 4 च्या टेबल मध्ये येतो का नाही येत म्हणजे याला पण डिवाइड करता येणार नाही. मग 249 च्या अगोदर काय येईल 248. आता इथे होईल 8. हा 0 असाच राहील. आता हा जो 8 आहे हा 4 च्या टेबल मध्ये येतो का येतो. 4 2 जा 8 इथे येते 0. तर इथे कंप्लीट डिव्हिजन होते आणि तिथे येते 62 म्हणजे हा जो नंबर आहे या नंबरला 4 ने डिवाइड करता येते आणि म्हणून या लिस्ट मध्ये असणारा शेवटचा नंबर होईल 248. म्हणून इथे लिहायचं नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 which are divisible by 4. which are divisible by 4 are 12 16 20 24 up to 248. आलं लक्षात. तर या प्रकारे ही लिस्ट फाइंड आउट करायची. कशी फाइंड केली लक्षात आलं. मग आता ही जी लिस्ट आहे म्हणा किंवा हे जी सिक्वेन्स आहे ही एपी आहे का पहा. अगोदरच्या एक्झाम्पल प्रमाणे ओरलीच डिसाइड करायचं. कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. ओरलीच डिसाइड करायचं. पहा किती डिजिटचा रेफरन्स आहे
4 4 चा 12 प्लस 4 16, 16 प्लस 4 20, 20 प्लस 4 24, 4 4 ऍड करत गेले तर पुढचे नंबर मिळत जातात. ठीक आहे, म्हणून लिहायचं दिस सिक्वेन्स इज अन एपी. दिस सिक्वेन्स इज अन एपी विथ ए. सांगा ए ची व्हॅल्यू किती 12, डी ची व्हॅल्यू 16, सॉरी प्रिंटिंग मिस्टेक, डी ची व्हॅल्यू किती, ए म्हणजे फर्स्ट टर्म किती झाली 12, डी म्हणजे कॉमन डिफरन्स, किती कॉमन डिफरन्स 16 मायनस 12 4. ठीक आहे, ए ची व्हॅल्यू मिळाली, डी ची पण व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला फाइंड करायचे आहे की असे किती नंबर्स आहेत. म्हणजेच आपल्याला फाइंड करायचे आहे की या लिस्ट मध्ये टोटल किती टर्म्स आहेत, किती टर्म्स आहेत. आणि त्याकरता म्हणून आपण ही जी शेवटची जी टर्म आहे ही कोणत्या नंबरची टर्म आहे ते आपण फाइंड करू. आणि म्हणून हिच्याकरता एन फाइंड करू. हिच्याकरता काय फाइंड करू एन. आणि म्हणून इथे लिहायचं लेट Tn is equals to 248. म्हणजे आपण इथे म्हटलं की 248 ही nth नंबरची टर्म आहे. कोणत्या नंबरची nth नंबरची. आणि म्हणून या nth नंबरच्या टर्म करता आपण n ची व्हॅल्यू फाइंड करू. आणि त्याच्याकरता इथे लिहायचं Tn चा फॉर्म्युला. ठीक आहे, आता Tn ची व्हॅल्यू 248 is equals to a ची व्हॅल्यू 12 प्लस n minus 1 into d ची व्हॅल्यू 4. 248 is equals to 12 प्लस, आता या ब्रॅकेट मध्ये आपण या 4 ने मल्टिप्लाय करू. 4 into n 4n minus 4, 4 1 4. 248 is equals to 4n, हा 4n लिहून टाकला पहिले. 12 minus 4 किती होईल 8, प्लस 8 की मायनस 8 किती प्लस. आता हा प्लस 8 इकडे घेऊन या. 248 मायनस 8 इज इक्वल्स टू 4. करा सबट्रॅक्शन, किती होते 240 इज इक्वल्स टू 4n. हा 4 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे आणला तर डिव्हिजन मध्ये 240 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू n. n इज इक्वल टू किती येते 60. किती येते 60. सो देयर आर 60 टर्म्स बिटवीन 10 to 250, from 10 to 250 which are divisible by 4, which are divisible by 4. तर या प्रकारे फायनल आन्सर लिहायचा आणि या प्रकारे सॉल्व करायचं. करता येईल काही डाऊट याच्यामध्ये नक्की. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 काय आहे? क्वेश्चन आहे हाऊ मेनी two APs are given 9, 7, 5 and so on, and 24, 21, 18 and so on. तर ही पहिली एपी दिली आहे आणि ही दुसरी, अशा दोन एपीज इथे दिलेल्या आहेत, 2 एपीज. ठीक आहे, आणि पुढे काय म्हटलंय इफ nth term of both AP are equal. म्हणजे या ज्या दोन एपी आहे या दोन्ही एपी करता nth टर्म जी आहे ती इक्वल आहे. nth टर्म म्हणजे टी इक्वल आहे. तर आपल्याला इथे n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि nth टर्म पण फाइंड आउट करायची. या दोन गोष्टी फाइंड आउट करायची. ठीक आहे, पण दोन एपी दिलेले आहे, दोन्ही एपी करता nth टर्म इक्वल आहे असं दिलेलं आहे. त्याच्यावरून n ची व्हॅल्यू आणि n टर्म फाइंड आउट करायची. आता हे कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं पहा. तर सर्वात पहिले ज्या दोन एपी दिलेल्या आहेत त्यापैकी पहिली एपी आपण, पहिली कोणती आहे? पहिली एपी 9, 7, 5 and so on ही एपी आहे. ठीक आहे, आता दोन एपी दिलेल्या आहेत, पहिली ही आहे दुसरी ही आहे आणि इथे दिलेलं आहे की दोन्ही एपी करता nth टर्म इक्वल आहे. म्हणून
एन टर्म जर दोन्ही एपी करता इक्वल आहे तर या दोन्ही एपी करता आपण nth टर्म फाइंड आउट करू. कोणती टर्म फाइंड आउट करू? nth टर्म. आणि म्हणून आपण पहिल्या एपी पासून स्टार्ट केलं. आता ही जी एपी आहे सांगा याच्याकरता ए ची व्हॅल्यू किती? ए म्हणजे फर्स्ट टर्म किती? 9. डी ची व्हॅल्यू किती? डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती होईल? कसा फाइंड करतात कॉमन डिफरन्स? T2 मायनस T1. T2 किती आहे? 7 मायनस T1 किती आहे? 9. किती होईल? -2. 7 minus 9 is -2. आता इथे Tn चा फॉर्म्युला आहे तर Tn is equals to a plus n minus 1 into d is equal. आता आहे Tn म्हणजेच nth टर्म. Tn म्हणजेच काय? nth टर्म. हा Tn असंच राहील. a ची व्हॅल्यू पुटअप करा 9 प्लस n ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून हा n minus 1 असाच. d ची व्हॅल्यू -2. हा 9 असाच त्या -2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. -2 into n होईल -2n. हा मायनस इंटू हा मायनस होईल प्लस 2 1 2. 9 प्लस 2 होते 11 मायनस हा 2n. तर ही झाली Tn. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 1. म्हणजे या फर्स्ट एपी करता nth टर्म जी आहे ती आहे 11 2n. तशीच आता nth टर्म आपण सेकंड एपी करता सुद्धा फाइंड करू. सेकंड एपी आहे 24 21 18 अँड सो ऑन. आता याच्याकरता सांगा a ची व्हॅल्यू किती? 24. a ची व्हॅल्यू 24. d ची व्हॅल्यू किती? 21 मायनस 24. T2 मायनस T1 किती होईल? -3. आता इथे पण Tn फाइंड करू आपण. Tn इज इक्वल्स a प्लस n मायनस 1 इंटू डी. Tn चा फॉर्म्युला लिहिला. इथे Tn म्हणजे n टर्म तर हा Tn असाच. a ची व्हॅल्यू 24 प्लस n मायनस 1 इंटू d ची व्हॅल्यू किती? -3. हा 24 असाच त्या -3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा होईल -3n प्लस 3. 24 प्लस 3 होते 27 -3n. Tn is equals to 27 minus 3. याला म्हणून आपण इक्वेशन नंबर 2. तर सेकंड एपी करता सुद्धा आपल्याला nth टर्म मिळाली. तर फर्स्ट एपी करता nth टर्म मिळाली. सेकंड एपी करता सुद्धा nth टर्म मिळाली. परंतु क्वेश्चन मध्ये दिलेला आहे की दोन्ही एपीच्या nth टर्म आर इक्वल. या कशा आहे? इक्वल. म्हणून इथे लिहायचं बाय गिव्हन कंडिशन. बाय गिव्हन कंडिशन दोघांच्याही nth टर्म इक्वल आहे. याची nth टर्म आहे 11 2n आणि याची 11th टर्म आहे 27 3n. तर बाय गिव्हन कंडिशन इथे लिहायचं 11 2n ही व्हॅल्यू इट इज इक्वल्स टू 27 3n. ही पण n टर्म आहे आणि ही पण n टर्म आहे. ही या एपीची आहे आणि ही या एपीची आहे. तर या दोन्ही nth टर्म इक्वल आहे म्हणून यांच्या राइट हँड साइड पण काय होतील? इक्वल. ठीक आहे. मग इथे दिलेला 11 2n इज इक्वल्स टू 27 3. आता इथे आपण काय करू? n ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. त्याकरता हा -3n इकडे आणायचा आणि 11 इकडे घेऊन जायचा. तर हा -2n इकडे शिल्लक राहील. हा -3n इकडे आला तर +3n होईल इज इक्वल्स टू 27. हा +11 इकडे आला तर होईल -11. -2n plus 3n किती होईल? ओनली n. -2 plus 3 is 1. ओनली n. 27 minus 11 is 16. आणि म्हणून होते n is equal to 16. तर पहा इथे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली म्हणजे पहिल्याच आन्सर मिळाला. आता सेकंड काय फाइंड करायचं आहे? nth टर्म फाइंड आउट करायची. कोणती? nth टर्म. आता nth टर्म फाइंड करण्याकरता फ्रॉम एक तर 1 घ्यायचं किंवा 2 घ्यायचं. ठीक आहे. फ्रॉम 1 घेतलं समजा आपण तर 1 आहे Tn is equals to 11 minus 2n. त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू किती आली आहे? 16. ही व्हॅल्यू इथे पुटअप करायची. फक्त राइट हँड साइडला पुटअप करायची. लेफ्ट साइडला n ची व्हॅल्यू पुटअप नाही करायची कारण की मला nth टर्म फाइंड करायची आहे. 11 minus 2 into 16
11 minus 16 to the 32. तो 11 minus 32 किती होते minus 21 आणि म्हणून Tn is equals to होते minus 20. कळलं का? म्हणजे या एपी मध्ये म्हणा किंवा या एपी मध्ये nth टर्म जी आहे ती -21 असते. काय असेल -21 ती टर्म या दोन्ही एपी मध्ये इक्वल असते. तर या प्रकारे हा क्वेश्चन नंबर 7 सॉल्व करायचा. लक्षात करता येईल. नेक्स्ट टॉपिक है सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी. तो पहा समजा ही एक एपी आहे एपी 1 3 5 7 9 अँड सो ऑन. फर्स्ट टर्म आहे 1, कॉमन डिफरन्स कितीचा आहे 2 चा. आता ही जी एपी आहे या एपी मध्ये इन्फायनाइट नंबर ऑफ टर्म्स आहे. आता मी म्हटलं की या एपी मधल्या पहिल्या 20 टर्म्सचा सम फाइंड आउट करा. तर समजा मी म्हटलं की पहिल्या 5 टर्म्सचा सम फाइंड करा. फर्स्ट 5 टर्म्सचा सम. फर्स्ट 5 टर्म म्हणजे या होतील 1 2 3 4 5 झाल्या 5 टर्म्स. त्यांचा सम आपण ओरली फाइंड करू शकतो. 1 + 3 4 4 + 5 9 9 + 7 16 16 + 9 25 असा फाइंड करता येईल. ठीक आहे. परंतु समजा मी म्हटलं की पहिल्या 20 किंवा फर्स्ट 50 किंवा फर्स्ट 100 टर्म्सचा सम फाइंड आउट कर. आता फर्स्ट 50 टर्म्सचा सम जर फाइंड करा म्हटलं तर ते ऍडिशन करता तुम्हाला भरपूर वेळ जाईल. ठीक आहे. तर मग अशा वेळेला जर एखाद्या एपी मध्ये आपल्याला स्टार्टिंगच्या काही स्पेसिफिक नंबर ऑफ टर्म्सचा जर सम फाइंड आउट करायचा असेल तर त्याकरता सुद्धा आपण फॉर्म्युला यूज करू शकतो. आणि फॉर्म्युलाचा यूज करून शॉर्ट मध्ये इझिली पटकन आपण सम फाइंड आउट करू शकतो. तर ते फॉर्म्युलाज कोणते आहेत ते आपण आता इथे करू. तर पहा इथे 2 फॉर्म्युलाज आहेत. पहिला आहे Sn is equal n/2 is into 2a plus n-1 into d. पहा या पूर्ण लेसन मध्ये 3च फॉर्म्युला आहेत. हे तिन्ही फॉर्म्युला चांगले पाठ असले पाहिजे. प्रत्येक फॉर्म्युला बेस एक ना एक क्वेश्चन असतो. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे Sn. आता इथे S म्हणजे काय तर सम. S म्हणजे काय सम म्हणजे ऍडिशन. तर इथे सम ऑफ n टर्म्स असा याचा अर्थ होतो. Sn चा अर्थ सम ऑफ n टर्म्स. तर Sn is equal to n/2 into 2a plus n-1 into d. हा आहे फॉर्म्युला पाठ करायचा. वास्तविक फॉर्म्युला Sn is equals to n/2 into 2a plus n-1 into d. अलग लक्षात वास्तविक Sn is equals to n/2 into 2a plus n-1 into d. म्हणजे जर एखाद्या एपी करता आपल्याला फर्स्ट टर्म माहित असेल आणि कॉमन डिफरन्स माहित असेल, या दोन गोष्टी माहित असेल आणि आपल्याला किती टर्म्सचा सम फाइंड आउट करायचा असेल म्हणजे n ची व्हॅल्यू माहित असेल. किती टर्म्सचा सम फाइंड करायचा आहे म्हणजे n ची व्हॅल्यू माहित असेल. a ची व्हॅल्यू, d ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू या तिघांची व्हॅल्यू माहित असेल तर n नंबर ऑफ टर्म्सचा सम फाइंड करण्याकरता आपण हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करतो. फर्स्ट फॉर्म्युला लक्षात. सेकंड फॉर्म्युला आहे Sn is equals n/2 into in bracket T1 plus Tn plus Tn. इथे पण Sn म्हणजे सम ऑफ n टर्म्स n/2 into T1 म्हणजे फर्स्ट टर्म आणि Tn म्हणजे काय बरं Tn म्हणजे इथे होते लास्ट टर्म. कोणते टर्म लास्ट टर्म. हा सेकंड फॉर्म्युला. जर एखाद्या एपी करता आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित असेल आणि त्या एपी मध्ये एकूण किती टर्म्स आहेत ते माहित असेल म्हणजे n ची व्हॅल्यू माहित असेल, T1 माहित असेल, Tn माहित असेल आणि n ची व्हॅल्यू माहित असेल, या तिन्ही गोष्टी जर माहित असेल तर या फॉर्म्युलाचा यूज करून
आपण n नंबर ऑफ टर्म्सचा सम फाइंड करू शकतो. लक्षात फर्स्ट टर्म माहित पाहिजे, लास्ट टर्म आणि किती टर्म्स आहे एकूण ते माहित पाहिजे, तर आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून सम फाइंड करू शकतो. तसे सम फाइंड करण्याचे दोन फॉर्म्युलाज आहेत आणि दोन्ही फॉर्म्युलाज लर्न करायचे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे, लिहून पहा, लर्न करा. याच्या व्यतिरिक्त याच्या पुढे काही वर्ड प्रॉब्लेम सुद्धा आहे आणि त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये एखाद्या एपीच्या सुरुवातीच्या काही टर्म्स 3 टर्म्स 4 टर्म्स 5 टर्म्स 6 टर्म्स आपल्याला कन्सिडर करावं लागतं. आता एपीवर बेस्ड एखादा वर्ड प्रॉब्लेम जेव्हा असतो आणि त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये जेव्हा आपल्याला सुरुवातीच्या काही टर्म्स कन्सिडर करावं लागतात, समजा 3 टर्म्स असेल, त्यांना ए आणि डी चा यूज करून कशा प्रकारे कन्सिडर करतात, ए आणि डी चा यूज करून 3 टर्म्स समजा आपल्याला कन्सिडर करायचे असेल तर ए मायनस डी, ए आणि ए प्लस डी अशा प्रकारे घेतात 3 टर्म्स. ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म. ए मायनस डी, ए प्लस डी. ठीक आहे. 4 टर्म समजा घ्यायचे असेल ए मायनस 3डी, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 3 या प्रकारे घेतात. इथे डिफरन्स जो आहे तो डी चा आहे, याच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो 2D चा आहे, 2D चा. समजा 5 टर्म्स घ्यायचे असेल, 5 टर्म्स घेण्याकरिता काय हे जे आहे 3 टर्म्स 4 टर्म्स आणि 6 टर्म्स, सॉरी 3 टर्म्स 5 टर्म्स आणि 6 टर्म्स हे एकमेकांशी लिंक आहे. 3 टर्म्स घ्यायच्या तर या प्रकारे घ्यायच्या, 5 टर्म्स घ्यायच्या असेल तर या 3 टर्म्स अशाच लिहून टाकायच्या, ए मायनस डी, ए प्लस डी. आता सुरुवातीला एक टर्म ऍड करायची ए मायनस 2डी आणि इकडे एक टर्म ऍड करायची ए प्लस 2. इकडे ए मायनस डी, इकडे ए प्लस 2डी. ठीक आहे. आता 6 टर्म समजा पाहिजे असेल तर याच 5 टर्म्स लिहून टाकायच्या, ए मायनस 2डी, ए मायनस डी, ए प्लस डी, ए प्लस 2डी, ए प्लस 3डी. लक्षात. तर या प्रकारे आता बहुतांश वेळेला तुम्हाला या लक्षात ठेवावं लागेल. काही एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हिंट मध्ये दिलं असेल, काही एक्झाम्पल मध्ये नसेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल. 3 टर्म्स ए मायनस डी, ए प्लस डी या प्रकारे घ्यायच्या, 4 टर्म्स 5 टर्म्स 6 टर्म्स इन टर्म्स ऑफ ए अँड डी या प्रकारे कन्सिडर करायचं. हे पण लर्न करावं लागेल. आता याच्यावरच बेस एक्झाम 1 2 क्वेश्चन काय. नेक्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द सम ऑफ all odd natural numbers from 1 to 150. 1 to 150 च्या मध्ये येणारे सर्व ऑड नॅचरल नंबर यांचा आपल्याला सम फाइंड करायचा, म्हणजे SN चा फॉर्म्युला यूज करायचा. ठीक आहे. तर सर्वात पहिले हे जे ऑड नॅचरल नंबर आहे फ्रॉम 1 to 150 हे कोणते ते आपल्याला पहिले ओळखावं लागेल. तर त्याकरता आपण इथे रफ वर्क करू. 1 to 150 नंबर म्हणजे कोणते 1 2 3 4 5 6 7 अँड सो ऑन. शेवटचा असेल 150. हे सर्व नॅचरल नंबर कोणते आहे, नॅचरल. परंतु याच्यापैकी आपल्याला कोणते पाहिजे, ऑड नॅचरल नंबर, ऑड नॅचरल नंबर. ठीक आहे. तर याच्यातले ऑड कोणते आहे ते काढून टाका. 1 3 5 7 अँड सो ऑन. शेवटी आहे इथे 150. 150 हा ऑड नंबर आहे की इवन नंबर आहे. हा जर 2 ने डिवाइड होत असेल तर इवन, नसेल होत तर ऑड. हा 2 ने डिवाइड होतो, याला 2 ने डिवाइड केलं तर 75. हा इवन नंबर आहे. मग याच्या अगोदर येणारा कोणता 149. ठीक आहे. तर हे सर्व आहे ऑड नॅचरल नंबर. ठीक आहे. मग इथे लिहायचं सुरुवातीला odd natural number from 1 to 150. Odd natural numbers from 1 to 150 are
1 3 5 7 अप टू 149. हे झाले सर्व ऑड नॅचरल नंबर. आता हे जे सर्व ऑड नॅचरल नंबर आहे यांचा सम फाइंड आउट करायचा. आता यांचा सम फाइंड आउट करायचा आहे. आपण यांचं ऍडिशन करत बसू का? ऍडिशन करतो बसलो पडलं इथेच आपण अर्धा घंटा असं चालू देतो. ठीक आहे, पटकन आपल्याला फाइंड आउट करायचं. तर यांचा सम फाइंड करण्याकरता आपण एसएनचा फॉर्म्युला यूज करू. मग यूज कसा करायचा? सर्वात पहिले आता ही जर लिस्ट आपण पाहिली तर ही लिस्ट एपी आहे का? पहा बरं, आहे का एपी? आहे. कितीचा डिफरन्स आहे? 2 चा. 1 + 2 3, 3 + 2 5, 5 + 2 7, 2 ने इंक्रीज होत आहे म्हणजे 2 चा डिफरन्स. मग इथे लिहायचं दिस सिक्वेन्स इज एन एपी विथ a is equal to 1, d is equals to 3 minus 1 किती? 2, t2 minus t1. d ची व्हॅल्यू किती? 2. a ची व्हॅल्यू माहित झाली या एपी करता, d ची पण व्हॅल्यू माहित झाली. आता इथे या एपी मध्ये असणाऱ्या सर्व टर्म्सचा आपल्याला सम फाइंड आउट करायचा. परंतु लक्षात घ्या, जेव्हाही आपण एसएन चा फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेला आपल्याला एन ची व्हॅल्यू माहित पाहिजे. म्हणजे आपण किती टर्म्सचा सम फाइंड आउट करत आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. इथे या लिस्ट मध्ये किती टर्म्स आहे तुम्हाला माहित आहे का? नाही माहित. तर तुम्हाला पहिले एन ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. एन ची व्हॅल्यू म्हणजे आपण किती टर्म्सचा सम फाइंड करत आहे ते होईल आणि त्यानंतरच तुम्हाला सम फाइंड करता येईल. आता ही एन ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची? तर त्याकरता प्रिव्हियस प्रमाणे या एपी मध्ये ही जी शेवटची टर्म आहे, समजा हिला म्हटलं आपण nth टर्म, मग इथे लिहायचं लेट tn is equals to 149. लेट 149 बी द nth टर्म ऑफ एन एपी. हिचा नंबर आपण फाइंड करू आणि n ची व्हॅल्यू फाइंड करू. त्याकरता लिहायचा tn चा फॉर्म्युला tn ची व्हॅल्यू 149, a ची व्हॅल्यू 1 प्लस n minus 1 into d ची व्हॅल्यू 2. 149 is equals to 1 प्लस या 2 ने मल्टिप्लाय करा 2n minus 2. 149 is equals to 2n असाच minus 1. हा minus 1 इकडे आणला 149 plus 1 is equals to 2n. फिर 150 is equals to 2n. 2 इकडे आला 150 upon 2 is equals to n. इथे होते n is equals to 75. n is equal to 75 म्हणजे ही जी 149 आहे ते 75th नंबरची टर्म. किती नंबरची? 75th. याचाच अर्थ असा की या एपी मध्ये टोटल 75 टर्म्स आहे. किती टर्म्स आहे? 75. आणि या सर्व 75 टर्म्सचा आपल्याला सम फाइंड करायचा आहे. आणि म्हणून आता इथे लिहायचा फॉर्म्युला एसएन. आता इथे पहिला पण फॉर्म्युला आपण यूज करू शकतो, दुसरा पण. दोन्ही ऑप्शन आहे आपल्याला. का बरं दोन्ही ऑप्शन? कारण की पहिला जर यूज करायचा आहे ते ए आणि डी ची व्हॅल्यू माहित पाहिजे, हे माहिती आहे आपल्याला. दुसरा जर यूज करायचा आहे तर फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहित पाहिजे, तर ते पण आपल्या जवळ आहे. फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म पण आहे. ठीक आहे, एक तर पहिला यूज करा किंवा दुसरा, कोणता सोपं जाईल? दुसरा, कारण की छोटा फॉर्म्युला. इथे लिहायचं नाव Sn is equal to n by 2 in bracket t1 plus t. n ची व्हॅल्यू काय पुटअप कराल? आपल्याला किती टर्म्सचा सम फाइंड करायचा आहे? 75. n ची व्हॅल्यू पुटअप करायची 75 upon 2 in bracket t1 किती? 1. t1 म्हणजे 8. t1 म्हणजे काय? 8. a ची व्हॅल्यू 1. tn किती? 140. 75 upon 2 into 1 plus 149 will 150. 75 into या 150 ला 2 ने डिवाइड केलं तर इथे 75 करा मल्टिप्लाय. इथे S75 येते 5625.
therefore sum of all odd natural numbers from 1 to 150 is 5625. लक्षात या प्रकारे करायचं. तर बाकीचे एक्झाम्पल नेक्स्ट